मित्रांनो, इंग्रजी बोलत असताना बऱ्याच जणांना प्रिपोजिशनच्या वापरामध्ये कन्फ्युजन होतं. इन कधी वापरायचं, ऑन कधी वापरायचं, ऍट कधी वापरायचं, अबव कधी वापरायचं, बिलो कधी वापरायचं, या सगळ्याच कन्फ्युजन होतं किंवा ते वापरत असताना चुका होतात. तुमच्या देखील अशा चुका होतात का? किंवा तुम्हालाही असं वापरत असताना कन्फ्युजन होतं का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला कुठले प्रिपोजिशन कुठे वापरायचे हे कळेल आणि कन्फ्युजन सुद्धा होणार नाही. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात पहिल्यांदा बघूया प्रिपोजिशन म्हणजे काय. मित्रांनो, प्रिपोजिशन हे नाउन, प्रोनाउन किंवा वाक्यातले इतर शब्दाशी असलेलं एक रिलेशन दाखवत असतं. मग हे प्रिपोजिशन जे काय आहे ते एखादा प्लेस दाखवतं, टाइम दाखवतं, डायरेक्शन दाखवतं किंवा एखादं कारण दाखवतं किंवा मॅनर पण दाखवतं. अशा वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रिपोजिशन्स वापरले जातात. थोडक्यात ऑन द टेबल या वाक्यामध्ये ऑन हे प्रिपोजिशन आहे. इन द रूम या वाक्यामध्ये इन हे प्रिपोजिशन आहे. आय विल अटेंड द मीटिंग ऍट 5 PM. आता या वाक्यामध्ये ऍट हे प्रिपोजिशन आहे. तर आता हे तर तुम्हाला माहितीच आहे की अशा पद्धतीचे प्रिपोजिशन्स असतात. पण याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रिपोजिशन्स आहेत जे वेगवेगळ्या कारणासाठी वापरले जातात. कुठले प्रिपोजिशन कुठल्या कारणासाठी वापरले जातात हे आपण सविस्तर बघूया. मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रिपोजिशन ऑफ प्लेस किंवा पोझिशन पाहूया. तर मित्रांनो, प्रिपोजिशन ऑफ प्लेस किंवा पोझिशन यामध्ये कोणते कोणते प्रिपोजिशन्स येतात तर त्याच्यामध्ये इन येतं, ऑन येतं, ऍट येतं, अंडर येतं, बिहाइंड येतं, त्याच्यानंतर बिटवीन येतं, इन फ्रंट ऑफ येतं, त्याच्यानंतर नेक्स्ट टू किंवा बिसाइड येतं. हे सगळे प्रिपोजिशन्स प्रिपोजिशन ऑफ प्लेस किंवा पोझिशन याखाली येतात. म्हणजेच काय की हे सगळे प्रिपोजिशन एक तर प्लेस दाखवतात किंवा त्या ठराविक वस्तूची किंवा ठिकाणाची पोझिशन दाखवतात. म्हणून या सगळ्या प्रिपोजिशन्सना प्रिपोजिशन ऑफ प्लेस किंवा पोझिशन असे आपण म्हणतो. आता हे सगळे प्रिपोजिशनचा वापर कसा करायचा आणि कशासाठी करायचा हे आपण डिटेलमध्ये बघूया. एक एक प्रिपोजिशन घेऊया आणि त्याचं डिटेलमध्ये आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण इनचा वापर बघणार आहे. इन हे कधी वापरलं जातं? इनचा वापर आत किंवा एखाद्या गोष्टीच्या आत असं सांगायचं असेल आपल्याला तर आपण इनचा वापर करतो. किंवा याचा वापर एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती बंद जागेमध्ये किंवा आतल्या बाजूला आहे हे सांगण्यासाठी आपण इनचा वापर करतो. उदाहरणामध्ये द बुक इज इन द ड्रॉवर. आता इथे बघा इनचा वापर इथे झालेला आहे. पण काय आहे की कुठल्या तरी गोष्टीच्या आतल्या बाजूला म्हटलं मी तुम्हाला तशा पद्धतीने. आता पुस्तक कुठे आहे? ड्रॉवरच्या आतल्या बाजूला आहे. म्हणजे काय की ती क्लोज्ड स्पेस आहे किंवा ती बंद जागा आहे. त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता? अशा पद्धतीने इनचा वापर करू शकता. म्हणजेच काय ते पुस्तक जे काय ते ड्रॉवर मध्ये म्हणजे बंद जागेमध्ये आहे म्हणून त्या ठिकाणी तुम्ही इनचा वापर करू शकता. दुसरं उदाहरण बघूया. द कीज आर इन द कबर्ड. आता इथे पुन्हा इनचा वापर झालेला आहे. पुन्हा काय म्हटलेलं आहे की कबर्ड म्हणजे कपाट हे काय की बंद आहे. त्याच्यामुळे काय की बंद जागेमधला आहे, एक ठराविक स्पेस आहे त्याची. त्याच्यामुळे काय आहे की त्याला कीज आर किल्ल्या कुठे आहेत तर कबर्ड मध्ये आहेत. अशा ठिकाणी तुम्हाला इनचा वापर जो काय आहे तो करायचा आहे. हे झालं एखाद्या किंवा वस्तूच्या संदर्भामध्ये. आता दुसरं उदाहरण बघूया. द फिश इज इन द ॲक्वेरियम. आता बघा इथे पुन्हा एकदा इनचा वापर झालेला आहे. पण काय म्हटलंय बघा, फिश इज इन द ॲक्वेरियम. म्हणजेच काय ॲक्वेरियम ही काय की एक बंद जागा आहे. त्याच्यामध्ये काय आहे की फिश आहे म्हणून इनचा वापर याच्यामध्ये झालेला आहे. शी इज इन द रूम. आता इथे सुद्धा काय झालेला आहे की इनचा वापर जो काय आहे तो झालेला आहे. म्हणजेच काय रूम म्हणजे काय की ती बंदिस्त जागा आहे म्हणून इनचा वापर करतो. अशा पद्धतीने आपल्याला
एखाद्या विशिष्ट बंदिस्त जागेमध्ये एखादी गोष्ट किंवा एखादी व्यक्ती किंवा एखादा प्राणी जर दाखवायचा असेल आपल्याला, तर अशा ठिकाणी आपण इन या प्रेपोजिशनचा वापर करतो. आता या कॅटेगरीतला दुसरा जो काही प्रेपोजिशन आहे तो म्हणजे काय आहे की ऑन. याचा अर्थ मराठीमध्ये काय आहे की वर. तुम्हाला एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती एखाद्या विशिष्ट पृष्ठभागावरती आहे हे सांगायचं असेल त्यावेळेला तुम्ही ऑनचा वापर करू शकता. उदाहरणामध्ये द पेन इज ऑन द टेबल. आता इथे ऑन हे प्रिपोजिशन आहे, त्याचा वापर कसा झालेला आहे की पेन कुठे आहे तर टेबलच्या पृष्ठभागावरती आहे, म्हणून काय आहे की याला आपण पेन इज ऑन द टेबल असं आपल्याला म्हणायचं आहे. दुसरं एखादं उदाहरण बघूया. ही पुट्स हिज हॅट ऑन द चेअर. इथे पुन्हा ऑन आलेला आहे. आता हॅट त्याची जी काय आहे ती कुठे ठेवलेली आहे चेअर. चेअर हे काय की एक पृष्ठभाग आहे त्याच्यावरती ठेवलेली आहे, म्हणून काय की त्याला आपण ऑन द चेअर अशा पद्धतीने आपण म्हणतो. आणखीन एखादं उदाहरण बघूया. द कप इज ऑन द शेल्फ. पुन्हा इथे ऑन आलेला आहे. कप कुठे आहे तर शेल्फ वरती आहे, त्याच्यामुळे काय झालेलं आहे की शेल्फ म्हणजे काय की शेल्फच्या पृष्ठभागावरती आहे, त्याच्यामुळे काय की याला आपण ऑन असं म्हणतो. म्हणजेच काय की जेव्हा जेव्हा वर किंवा एखाद्या पृष्ठभागावर अशा अर्थाने जेव्हा आपल्याला वापर करायचा असतो त्यावेळेला आपण या प्रेपोजिशनचा वापर करणं गरजेचं आहे. आता यातलं अजून एखादं उदाहरण बघायचं झालं तर द स्टिकर इज पेस्टेड ऑन द वॉल. स्टिकर कुठे आहे ऑन वरती. ऑन म्हणजे काय की जी काही भिंत आहे त्याच्या पृष्ठभागावरती काय केलेलं आहे की स्टिकर पेस्ट केलेला आहे, चिटकवलेला आहे. म्हणजेच काय आहे की त्याच्या पृष्ठभाग जो का आहे तो दाखवण्यासाठी आपण काय करतोय की ऑनचा वापर करतोय. त्यामुळे कुठल्याही सरफेस वरती एखादी गोष्ट किंवा एखादी व्यक्ती आहे असं जर आपल्याला सांगायचं असेल तर आपण ऑनचा वापर करतो. आता आपण वस्तूच्या बाबतीमध्ये बघितलं, पण एखाद्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये बघायचं झालं तर ही इज स्टँडिंग ऑन द स्टूल. पुन्हा एकदा काय केलंय की ऑनचा वापर झालेला आहे. काय म्हणलंय बघा, तो कुठे आहे, ती व्यक्ती कुठे उभारली आहे. ही इज स्टँडिंग ऑन द स्टूल. स्टूल म्हणजे स्टूलच्या सरफेस वरती, कुठल्या तरी सरफेस वरती तो काय की उभा आहे व्यक्ती, म्हणून काय केलेला आहे की ऑनचा वापर इथे काय केला की झालेला आहे. जर एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती एखाद्या सरफेस वरती असेल आणि त्याची पोझिशन दाखवण्यासाठी आपण काय करतो की ऑनचा वापर अशा पद्धतीने करतो. आता या कॅटेगरीचे आणखीन एक प्रोपोजिशन म्हणजे ऍट. ऍट काय दाखवतं तर ठराविक ठिकाण किंवा बिंदू किंवा पॉइंट. एखाद्या विशिष्ट ठिकाणी तुम्ही उभे आहात हे जर असं तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्हाला काय की त्या पर्टिक्युलर प्लेस विषयी सांगत असताना तुम्हाला ऍटचा वापर करायचा आहे. चला तर मग वाक्यामध्ये हे समजून घेऊया की कसा ऍटचा वापर होतो. मीट मी ऍट द स्टेशन. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, ऍट कधी वापरलेला आहे, एखाद्या विशिष्ट ठिकाण मी तुम्हाला सांगितलं कुठे आहे की स्टेशन. ऍट द स्टेशन हे एक फिक्स असं ठिकाण आहे. या एक व्यक्ती असू दे, दोन व्यक्ती असू दे, त्यांना काय करायचं की एकत्र भेटायचं आहे. मीट मी ऍट द स्टेशन, एक्झॅक्ट ठिकाण जे काय ते सांगितलेलं आहे, म्हणून इथे ऍटचा वापर होतो. दुसरं एखादं उदाहरण बघूया. शी इज वेटिंग ऍट द गेट. आता इथे बघा कुठे म्हणलंय गेट. ऍट नंतर एक्झॅक्ट ठिकाण सांगितलेलं आहे की तिथे गेट आहे, त्याच्या जवळ ती वाट पाहते. म्हणजे काय की एक्झॅक्ट ठिकाण जे काय आहे तिथं एक्सप्लेन केलेलं आहे, म्हणून इथे ऍटचा वापर झालेला आहे. वी हॅड डिनर ऍट पंचशील हॉटेल. इथे सुद्धा एक्झॅक्ट ठिकाण सांगितलेलं आहे. म्हणजेच काय की पंचशील हॉटेल जे काय आहे हे एक्झॅक्ट ठिकाण आहे, त्या एक्झॅक्ट ठिकाणाविषयी सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे काय की इथे ऍटचा वापर एक्झॅक्ट पद्धतीने होतो. म्हणजेच काय, ज्या ज्या वेळेला आपल्याला एक्झॅक्ट ठिकाणाविषयी सांगायचं असेल, एखाद्या व्यक्तीचं एखाद्या वस्तूचं एक्झॅक्ट ठिकाण आपल्याला सांगायचं असेल तर
आपल्याला या ऍटचा वापर करणं गरजेचं आहे. ओके, अशा पद्धतीने एक्झॅक्ट या वाक्यामध्ये बघा, स्टेशन हे एक्झॅक्ट ठिकाण आहे, गेट हे एक्झॅक्ट ठिकाण आहे, त्याच्यानंतर पंचशील हॉटेल हे एक्झॅक्ट ठिकाण आहे. ही सगळी एक्झॅक्ट ठिकाणं सांगितलेली असल्यामुळे काय केलेलं आहे की या सगळ्या वाक्यांमध्ये ऍटचा वापर जो काय तो झालेला आहे. या कॅटेगरी मधलं अजून एक प्रिपोजिशन आहे ते म्हणजे अंडर. याचा मराठीमध्ये अर्थ येतो खाली. आता या प्रिपोजिशनचा वापर आपण कधी करतो? एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीच्या खाली आहे किंवा एखादी व्यक्ती एका विशिष्ट ठिकाणाच्या खाली आहे हे सांगण्यासाठी आपण अंडर या प्रिपोजिशनचा वापर करतो. उदाहरण बघूया. द कॅट इज स्लीपिंग अंडर द बेड. आता या वाक्याचा अर्थ काय होतोय बरं? या वाक्याचा अर्थ असा होतोय की मांजर जे का आहे ते बेडच्या खाली झोपलेला आहे. कशाच्या खाली झोपलेला आहे? तर बेडच्या खाली झोपलेला आहे. म्हणजेच काय की इथे जो काही अंडरचा वापर जो ते बेडच्या खाली असं दाखवण्यासाठी काय केलेला आहे की अंडरचा वापर त्याच्यामध्ये केलेला आहे. म्हणून इंग्रजी बोलत असताना हे लक्षात ठेवा की अंडरचा वापर कधी करतो? तर एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीच्या किंवा दुसऱ्या एखाद्या गोष्टीच्या खाली आहे हे सांगण्यासाठी आपण अंडरचा वापर करतो. दुसरं उदाहरण असं आहे की द शूज आर अंडर द टेबल. आता या वाक्याचा अर्थ काय येतो? शूज जे का आहेत ते बूट टेबला खाली आहेत. कशाच्या खाली आहेत? तर टेबलाच्या खाली आहेत. आपल्याला असं सांगायचं आहे की टेबलाच्या खाली आहेत, त्याच्यामुळे इथे आपल्याला अंडरचा वापर आपल्याला इथे करावा लागलेला आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीच्या खाली दुसरी गोष्ट आहे. या वाक्यामध्ये टेबलच्या खाली काय आहे? शूज आहेत. आता शूज कुठे आहेत? तर टेबलच्या खाली आहेत. हे सांगण्यासाठी आपल्याला काय करायला लागलं की अंडरचा वापर या वाक्यामध्ये करावा लागलेला आहे. म्हणजेच काय की अशा पद्धतीने आपल्याला इंग्रजी बोलत असताना सुद्धा जेव्हा जेव्हा तुम्हाला एखाद्या वस्तूच्या खाली दुसरी वस्तू आहे हे सांगायचं असेल त्यावेळेला अंडरचा वापर करू शकतो. आणखीन एक उदाहरण आपण बघू शकतो. द बॉल रोल्ड अंडर द कार. बघा, आता बॉल कुठे गेलेला आहे? कारच्या खाली गेलेला आहे. म्हणून इथे अंडरचा वापर काय की झालेला आहे. आणखीन एक वाक्य आपल्याला असं बघता येईल की ही हिड द गिफ्ट अंडर द पिलो. काय की हिड म्हणजे हाईडचा भूतकाळ आहे, हिड. आता या वाक्यामध्ये काय म्हटलं? ही हिड द गिफ्ट म्हणजे भेटवस्तू जी काय आहे ती भेटवस्तू लपवलेली आहे. कुठे? अंडर द पिलो. उशीच्या खाली की त्यांना ती लपवलेली आहे. उशीच्या खाली हे सांगण्यासाठी आपल्याला अंडरचा वापर करायला लागलेला आहे. त्याच्यामुळे की इथे अंडर हे एकदम एक्झॅक्ट प्रिपोजिशन आहे. उशीच्या खाली त्यांना काय केलेलं आहे की लपवलेलं आहे गिफ्ट. अशा पद्धतीला जेव्हा जेव्हा तुम्हाला एखाद्या वस्तूच्या खाली दुसरी वस्तू आहे हे सांगायचं असेल आपल्याला त्यावेळेला आपण अंडरचा वापर करतो. बघा, या सगळ्या वाक्यांमध्ये काय आहे की अंडर द बेड बेडच्या खाली, अंडर द टेबल टेबलच्या खाली, अंडर द कार कारच्या खाली किंवा अंडर द पिलो म्हणजे उशीच्या खाली. या सगळ्याच्या खाली त्या वस्तू आहेत. त्याच्यामुळे काय की इथे आपल्याला अंडरचा वापर करावा लागलेला आहे. यानंतरचा जो काही प्रिपोजिशन आहे या कॅटेगरी मधलं ते म्हणजे बिहाइंड. बिहाइंड म्हणजे च्या मागे. च्या म्हणजे एखाद्या गोष्टीच्या मागे. आता हे प्रिपोजिशन जे काय आहे ते आपण कधी वापरतो? तर आपण एखाद्या गोष्टीच्या मागे किंवा एखाद्या वस्तूच्या मागे असं सांगण्यासाठी आपण हे प्रिपोजिशन वापरतो. उदाहरण बघूया. द ट्री इज बिहाइंड द हाऊस. बघा, इथे काय सांगितलंय की ट्री कुठे आहे? हाऊसच्या बिहाइंड म्हणजे घराच्या मागे आहे. आता ट्रीची पोझिशन कुठे आहे? घराच्या मागे आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय करायला लागलेला आहे की इथे बिहाइंडचा वापर करायला लागलेला आहे आणि तो एक्झॅक्ट आहे. अशा पद्धतीने आपण काय की बिहाइंडचा वापर केलेला आहे. दुसरं उदाहरण बघूया. द गार्डन इज बिहाइंड
द स्कूल. आता या वाक्यामध्ये गार्डन कुठे आहे? बिहाइंड द स्कूल. स्कूलच्या मागे आहे. त्याच्यामुळे इथे आपल्याला बिहाइंडचा वापर जो काय आहे तो करायला लागलेला आहे. शाळेच्या मागे आहे. काय आहे? गार्डन. सांगण्यासाठी आपल्याला काय करायला लागलंय की बिहाइंडचा वापर करावा लागलेला आहे. म्हणजेच काय की एखाद्या गोष्टीच्या मागे दुसरी गोष्ट आहे हे सांगण्यासाठी आपल्याला काय की इंग्रजी बोलत असताना बिहाइंडचा वापर करावा लागेल. आणखीन एक उदाहरण बघायचं झालं तर आय पुट माय बॅग बिहाइंड द चेअर. आता आय पुट माय बॅग बिहाइंड द चेअर. मी माझी बॅग काय की खुर्चीच्या पाठीमागे ठेवलेली आहे किंवा खुर्चीच्या मागे ठेवलेली आहे. बॅग कुठे ठेवलेली आहे? तर ती खुर्चीच्या मागे ठेवलेली आहे. म्हणून काय की इथे बिहाइंड आलेलं आहे. बघा या प्रत्येक वाक्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर काय आहे की बिहाइंडचा अर्थ म्हणजे घराच्या मागे, शाळेच्या मागे, खुर्चीच्या मागे. पोझिशन कुठे आहे? एखाद्या वस्तूच्या मागे. त्यामुळे काय आहे की इथं बिहाइंडचा वापर जो काय आहे तो बरोबर झालेला आहे किंवा अशा पद्धतीच्या सिच्युएशन मध्ये तुम्ही बिहाइंडचा वापर जो काय तो करू शकता. तुमच्या घराचे पोझिशन सांगायचे असेल, तुमच्या शाळेचे पोझिशन सांगायचे असेल, तुमच्या ऑफिसचे पोझिशन सांगायचे असेल, त्यावेळेला सुद्धा तुम्ही जेव्हा फोनवर एखाद्याला डायरेक्शन सांगता किंवा माझं घर याच्या मागे आहे, बिहाइंड द हॉस्पिटल, बिहाइंड द स्कूल, अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही सांगता त्यावेळेला तुम्हाला याचा वापर स्पीकिंग मध्ये होऊ शकतो. त्यामुळे बिहाइंडचा वापर लक्षात ठेवा. आता या कॅटेगरी मधला अजून एक प्रिपोजिशन म्हणजे इन फ्रंट ऑफ. म्हणजेच काय तर च्या समोर, म्हणजे ठराविक गोष्टीच्या समोर, एखाद्या गोष्टीच्या समोर दुसरी गोष्ट आहे असं सांगण्यासाठी आपण इन फ्रंट ऑफचा वापर करतो. उदाहरणार्थ माय हाऊस इज इन फ्रंट ऑफ द हॉस्पिटल. आता बघा काय की माझं घर कुठे आहे? हॉस्पिटलच्या बरोबर समोर आहे. हे सांगण्यासाठी काय आहे की आपण त्याचा वापर करतो. ही इज स्टँडिंग इन फ्रंट ऑफ मी. आता इथे बघा काय म्हणलं की ही इज स्टँडिंग, कुठे उभा आहे? इन फ्रंट ऑफ मी, माझ्या समोर काय की तो उभा आहे. म्हणून काय की इथे इन फ्रंट ऑफचा वापर झालेला आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीच्या, एखाद्या व्यक्तीच्या समोर एखादी गोष्ट आपल्याला दाखवायची असेल तर आपल्याला काय करायचं आहे की याचा वापर करायचा आहे. मगाशी आपण ज्यावेळी बिहाइंड म्हटलो तेव्हा पाठीमागची गोष्ट सांगितली, पाठीमागे कोण आहे ते सांगितलं, पण आता इथे पुढे कोण आहे ते सांगायचं आहे. त्याच्यामुळे हे दोन प्रिपोजिशन जे काय आहेत ते लक्षात ठेवण्यासाठी सोपे आहे. मागचं सांगायचं असेल तर बिहाइंड, पुढचं सांगायचं असेल तर इन फ्रंट ऑफ, अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. यानंतरचं याच कॅटेगरी मधलं प्रिपोजिशन ते म्हणजे बिटवीन. बिटवीन म्हणजे च्या मध्ये. च्या मध्ये म्हणजे दोन गोष्टी किंवा दोन वस्तूंच्या मध्ये एखादी गोष्ट आहे, त्यावेळी तुम्ही बिटवीन या प्रिपोजिशनचा वापर करू शकता. तर आता याचं उदाहरण दाखल बघायला झालं तर राम इज स्टँडिंग बिटवीन सीता अँड लक्ष्मण. बघा आपल्याला काय करायचं की रामची पोझिशन कुठे आहे? राम हे कुठे उभारलेले आहेत? तर सीता आणि लक्ष्मण या दोन व्यक्तींच्या काय आहे की मधी राम आहे. म्हणजेच काय की दोन व्यक्तीच्या, आता समजा मी मध्ये उभी आहे तर माझ्या या बाजूला एक व्यक्ती आहे, या बाजूला व्यक्ती आहे आणि मी मध्ये आहे. तर अशा वेळी आपण काय करतो की या बिटवीनचा जो काय आहे तो वापर करतो. हे झालं व्यक्तीच्या बाबतीमध्ये. वस्तूच्या बाबतीमध्ये किंवा एखाद्या गोष्टीच्या बाबतीमध्ये कसं सांगाल तर हिज ऑफिस इज बिटवीन बँक अँड पोस्ट ऑफिस. बघा बँक आणि पोस्ट ऑफिसच्या मध्ये काय आहे? त्याचं ऑफिस आहे. एखाद्या व्यक्तीचं ऑफिस कुठे आहे? बँक आणि पोस्ट ऑफिस या दोन्हीच्या मध्ये आहे. आता हा खूप सोपा वापर आहे. तर बिटवीन म्हणजे काय की दोन वस्तूंच्या मध्ये, दोन व्यक्तींच्या मध्ये अशी पोझिशन ज्या वेळेला आपल्याला सांगायची असते त्यावेळेला आपण बिटवीनचा वापर करतो. बिसाइड. बिसाइड म्हणजे च्या बाजूला. म्हणजे माझ्या बाजूला एखादी व्यक्ती असेल, माझ्या बाजूला एखाद्याचं घर असेल किंवा माझ्या बाजूला कुठली तरी वस्तू असेल तर
मी अशा पद्धतीने काय करू शकतो, सांगू शकतो. ओके, उदाहरणामध्ये राम इज सिटिंग बिसाइड. आता राम कुठे बसलेला आहे, किरणच्या जवळ बाजूला बसलेला आहे. त्यामुळे काय आहे की बिसाइडचा वापर करायचा आहे. समजा इथे राम आहे, तर या रामच्या बाजूलाच काय की तो किरण जो काय तो बसलेला आहे. अशा पद्धतीने जवळच्या पोझिशन दाखवण्यासाठी आपण बिसाइडचा वापर करतो. मित्रांनो, आपण या पार्ट मध्ये प्रिपोजिशन ऑफ प्लेस मध्ये ऑन, ऍट, इन, अंडर, बिहाइंड, इन फ्रंट ऑफ, बिटवीन आणि बिसाइड या सगळ्या प्रिपोजिशनचा वापर जो का आहे तो वापर कशा पद्धतीने करायचा, तो वाक्यात कशा पद्धतीने येतो, कुठल्या अर्थाने येतो, हे सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. हे सगळं तुम्ही समजून घ्या. आणि त्याचा एक टास्क असणार आहे तुमच्यासाठी, तो म्हणजे असा आहे की हा सगळा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्हाला समजल्यानंतर या प्रत्येक प्रिपोजिशनचं तुम्हाला एक एक वाक्य जे काय आहे ते बनवायचं आहे, जेणेकरून मला समजेल की तुम्हाला खरंच त्याचा वापर समजलाय की नाही. हा फीडबॅक म्हणून मला या प्रत्येक प्रिपोजिशनचं एक एक वाक्य काय की बनवून की मला कमेंट बॉक्स मध्ये पाठवायचं आहे. हा झाला पार्ट 1. पार्ट 2 मध्ये आपण प्रिपोजिशन ऑफ टाइम बघणार आहोत, ज्याच्यामध्ये टाइम या कॅटेगरी मधले येणारे जे काही प्रिपोजिशन्स आहेत त्याचा पुन्हा सविस्तर आपण अभ्यास करणार आहोत. त्यामुळे तो तर पार्ट पहाच, पण त्याआधी मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की थोडं थोडं आपण काय करूया की एक एक टप्पा पुढे जाऊया. तर आजच्या टप्प्यामध्ये तुम्ही या सगळ्याचा वापर इंग्लिश बोलत असताना करा. आणि नुसता करायचा नाही, तर तुम्हाला काय करायचं आहे की जास्तीत जास्त वेळा तो करून तुम्हाला काय त्याची प्रॅक्टिस जास्त करायची आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला ते पण मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि दुसऱ्या भागासाठी तयार राहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि इतर लोकांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. धन्यवाद.